परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करो पांडुरंग करो प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंग करो पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो पांडुरंग करो प्रथम तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।
श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारि बरनो रघुबर विमल जसो जो दायक फल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर जयांचे किती स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठाल धन्याजी दिन झाले संताचे दर्शन झाली पाप तापा तुटी दैन्य गेले उठा उठी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग महान भगवत वक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिहार द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालते वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो फलय स्थानम निधानम बीज मव्यम नाहीतर तुझी या सत्तेने वेदांसी बोलणे सूर्याशी चला तुझी या ऐसा तू समा तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे म्हणजे ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा अर्थात ज्याच्या सत्तेने चालू असलेला अखंड हे नाम सप्ताह आणि अगदी याच सप्ताहातील आज दुसऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प भगवान हनुमंतरायांच्या शरणावरती समर्पित करण्याचं सद्भाग्य आज मला प्राप्त झालं मी तुम्हाला सांगेल अगदी माझं भाग्य आहे मी एकच म्हणेल मागच्या वर्षी उजळले भाग्य आता आणि अवघी चिंता कारण माझं भाग्य उजळ असं म्हणता येईल कारण आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनकार आहेत अनेक कथाकार आहेत पण अगदी लेकी समान प्रेम करणारे हे माझं प्रेमाचं खांडवी हे गाव कारण मागच्या वर्षी गावामध्ये मला येण्याचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त झालेला होता आदरणीय हरिभक्तपरायण आमचे वाघमारे महाराज महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकार कथाकारांच्या हृदयामध्ये त्यांचं नाव आहे पहा आणि लेकीसारखं माझ्यावरती प्रेम करतात आणि अगदी या वर्षी वाघमारे महाराजांचा जरी अगोदर फोन नसल आला तर येईपर्यंत करत राहिले पण ज्यांचा माझा कॉलवरती संपर्क झाला अगदी मुलीसारखं माझ्यावरती प्रेम करतात त्यांच्या घरचा पूर्णच परिवार देवाची वाट नसल पाहिली तेवढी माझी वाट पाहतात हरिभक्तपरायण आमचे वसंत काका बरकुले मी काकांचे धन्यवाद व्यक्त करेल तसेच जे कॉल करत राहिले विकास दादा बरकुले असतील दादांचे धन्यवाद तसेच या कार्यक्रमासाठी सर्वच कमिटी मंडळी आयोजक नियोजक संयोजक सप्ताहामध्ये सर्वच उपस्थित असं नाही यांचं नाव घेतलं म्हणजे तुमची गरज नाही अजिबात टेन्शन घेऊ नका सर्वच हरिभक्तपरायण मंडळी चष्म्यावाले फेट्यावाले मिशावाले गंधावाले पदर घेतलेले बेना पदऱ्यावाल्या नका घेऊ आता उद्यापासून नथीवाल्या चष्म्यावाला तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे आदरणीय हरिभक्तपरायण माझे वडीलही उपस्थित आहेत त्याचबरोबर सर्वच गुणीजन मंडळी टाळकरी मंडळी गायक वृंद अतिशय सुंदर तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद एकदा या सगळ्या चॅनल वाल्यांसाठी जोरात टाळी वाजवा नितांत माझ्यावरती प्रेम करतात कुठेही कीर्तन असू द्या पण एवढे फिक्स असतात इकडे आल्यावर अजून 2 बाकी तरी नाही आले नाही ते तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद आणि विशेषतः आज आनंद वाटतोय पहा कारण काय म्हणतात ना दरवर्षी माणसानं सप्ताह करावा सप्ताह किती सुंदर आहे याच्यावरून गावाची सुंदरता कळते मंदिरावरून गावाची सुंदरता कळते गावातल्या लोकांच्या वागण्यावरून वागणुकीवरून बोलण्यावरून माणुसकीवरून गावाची सुंदरता कळते तसं सप्ताहामध्ये बदल झालाय की नाही हे कळतं पहा कधी अगदी आनंद वाटला मला कारण जेव्हा मी सुरुवातीला स्वर लावला तेव्हा आनंद वाटला अतिशय सुंदर ज्यांची साऊंड ऑपरेटिंग आहे पहा दादांसाठी जोरात टाळी वाजवायची एकदा हनुमंतरायांच्या चरणावरती प्रार्थना करेल तुमचं नाव फक्त तालुक्यात जिल्ह्यात नाही अवघ्या महाराष्ट्रात तुमचं नाव होईल
भविष्यात. कारण खूप सुंदर सर्व्हिस देताय, तुमचेही धन्यवाद. कारण ज्या त्या कार्यासाठी जो स्वतः प्रामाणिक राहतो त्याचं नाव कदाचित मोठं झाल्याशिवाय राहत नाही. पहा, तसेच या कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर जे मृदंगाची साथ करतायत, साडी साथी नाही साथ संगत, वाजवणारे भरपूर आहेत, पण ज्याला ओरिजिनल वाजवणं समयाशी सादर व्हावे असं ज्याला म्हणतायत वाजवणं, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे दादा राजेश महाराज, खूप सुंदर वाजवणं. एकदा जोरात टाळी वाजवायची. पहा, खूप छान. दादांचे धन्यवाद. तसेच सर्वच गुणीजन मंडळी इथे ज्ञानानं, वयानं, तपानं, अधिकारानं ज्येष्ठ असलेली सर्वच मंडळी आहेत. इथे कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, मी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. इकडे अजून चोपदार बाबा आहेत, वेणीकरी बाबा परत रागायचे माझ्यावर. तुमचे धन्यवाद, सर्वांचे धन्यवाद. झाले का आता नाव? सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आपण कीर्तनाकडे वेळ. विठ्ठल विठ्ठल ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा सेवेकरता निवडलेला आहे. आपला सप्ताहाचा, बोला ना मावशा, राधा केसराका, दगडाका, धोंडाका, मंडाका, गंगूबाई, रंगूबाई. येतोय ना आवाज? येतोय ना? जेवण केलंय? चार्जिंग? वाघमारे महाराज पंगत चालू आहे? चार्जिंग नाही झाली का व्यवस्थित तुमची? का उतरले बॅटऱ्या? नुसते रागाने पाहतात अशा. टेन्शन घेऊ नका, तुमचंच लेकरू आहे, सगळं तुम्हाला समजल उमजल असं सांगणार आहे. पहा, अभंग कोणाचा आहे? रामभाऊ त्याचा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे बरं का. तुकोबारायांचा अभंग आहे. मी सांगेल, अगदी प्रत्येक संत महात्मा मंडळींनी स्वतःच्या जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन केलंय, जीवनाचा उद्धार झालाय, भगवंताची प्राप्ती झालीय. मी सांगेल, या धर्म मंडपामध्ये बसलेला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस हा भाग्यवान आहे. का? तोच स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी, कीर्तन श्रवणासाठी या धर्म मंडपामध्ये येऊन बसतो. कोण? ज्याचं काहीतरी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक आहे तोच. कारण ज्याचं पुण्य काही अभागी असतील, फक्त मंडप, डेकोरेशन, कीर्तनाचे कीर्तनकार सगळं पाहून घरी जाऊन गोदाड्यात झोपले असतील. का? पुण्य कमी पडलं. पण अतिशय सुंदर भगवान परमात्म्यानं, मी सांगेल, जोपर्यंत अतिशय सुंदर असा नरदेह भगवान परमात्म्यानं मनुष्य देह दिलाय. दिलाय कशासाठी? देवी दिला देह भोजना, रेंज मध्ये राहा फक्त तुम्ही. देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बादिकेचा, किंवा याच देही घडे आणि देवाचे भजन, भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी मनुष्य देह धारण करावा लागतो. मग या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळ्या. अर्थात पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन जेते हरीचे दास जन्म घेती. पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, अनेक शूरवीर देखील जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. मी सांगेल, प्रत्येक संत काय म्हणतात ना, की जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. आजकाल वाटते अवघ्या महाराष्ट्रानं जरांगे पाटलांना डोक्यावर घेतलंय. आजकालचा प्रवास नाही हा दादा, ऐका. हा प्रवास कधीच आहे. 25 वर्षापासून जो माणूस स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार आहे, ज्या माणसाला फक्त वाटतंय प्रत्येक माणूस माझ्या परिवारातला आहे. आज प्रत्येक, जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असायचा, रहितेच्या प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक मावळ्याच्या चेहऱ्यावरती आनंदाचं हास्य निर्माण झालं पाहिजे, ते आमच्या रूपानं. तसं जरांगे पाटलांनाही वाटतंय अवघ्या समाजाच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण व्हावं, ते माझ्या रूपानं. का? जगायचंही समाजासाठी आणि मरायचंही समाजासाठी. भावासाठी, बहिणीसाठी, जगासाठी लढणारे अनेक आहेत. अहो, भाऊ भावाच्या बांधावरून भांडणं होतात, भाऊ भाऊचा
देह जीव घ्यायला भेट नाही, अजिबात भेट नाही. डोकं फोडाफोडी 3-3, 4-4 वर्ष कोर्टात भांडणं चालतात. कोणाचे? बोलणं कळतंय ना माझं? बरोबर बोलते का? का चहा घ्यायचं तुम्हाला? आपले भाव भावाचं पटत नाही. बहिणीसाठी, भावासाठी, लेकीसाठी, मुलीसाठी लढणारे अनेक आहेत, पण समाजासाठी लढणारा फक्त जरांगी पाटील, त्यांच्याशिवाय दुसरं कोण नाही. पहा, हा एकटा एकमेव माणूस आहे त्यांच्यासाठी. पवित्र ते कुळ पावन तू देश, आणि जेथे हरीचे दास जन्म घेती. आपला जालना जिल्हा पवित्र आहे का? त्यांचा जन्म इथं झालाय कारण अवघ्या महाराष्ट्रात फक्त जालना जिल्ह्याची चर्चा चालू आहे. आणि सराटी अंतरवाली कोणाला सांगा, मला सांगा 14 तारखेच्या ते सभेला अंतरवालीला कोणाकोणाला किती जण आलते? इथून पैसे दिलते का तुम्हाला? डिझेलला पंगत होती का काय? पुऱ्या वगैरे काय होतं? आलते का नाही? पण तुम्ही महाराष्ट्रातला कोणत्याच तालुक्यातला, कोणत्याच जिल्ह्यातला, कोणत्याच वाडी वस्तीवरला माणूस राहिला नव्हता 14 तारखेच्या सभेला येण्याचा, पण कोणी तक्रारही नाही केली का आम्हाला हे भेटलं नाही. जरांगी पाटलांनी सांगा बा, प्राणाची आहुती देण्यासाठी तयार, तरी सुद्धा माणसं तयार होतात. मला सांगायचंय का, हरीचे दास आहेत ते. आज आपण पाहतोय संत महात्म्यांनी आज अवघ्या महाराष्ट्रामध्ये कीर्तनकर नामवंत 25-25, 30-30 लाखाच्या गाडीमध्ये फिरतात. अवघ्या माऊली ज्ञानोबारायांना अन्न नाही भेटलं, ज्यांच्या पीठात लोकांनी माती कालवली, ज्यांचं पीठ मातीमध्ये कालवलं, त्या माऊली ज्ञानोबारायांच्या नावावरती आज म्हणतात की समाधीवरती डोकं ठेवलं तर माणसाला ज्ञान होय मुढा आणि अतिमूर्ख त्या दगडात. ज्ञान होतं का? अगोदर त्यांनी त्याग केलाय जीवनामध्ये. तेव्हा आज एवढं महाराष्ट्र, आज आपण पाहतो आळंदी या क्षेत्रावरती समाधी सोहळ्याच्या निमित्तानं उभं राहायला जागा राहत नाही. प्रत्येक वाड्या वस्त्यावरला, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून भगवान परमात्म्याची माऊली ज्ञानोबारांची सर्व भक्त मंडळी आळंदी या क्षेत्री येतात. पहा, मला सांगायचंय काय, प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे आणि प्रत्येक संतांकडून आपण जर काहीतरी बोध घेण्याचं ठरवलं, प्रत्येक संतांचं चरित्र जर पाहिलं, आपल्याला काही ना काहीतरी बोध घेण्यासारखं आहे. मी सांगेल जर माऊली ज्ञानोबारांचं चरित्र, मावशाव माझं बोलणं कळतंय ना? कळतंय ना बोलणं? मला सांगा, काही काही मंडळी सांगतात पा ताई, आमच्या काळात शिक्षण नव्हते, शाळा नव्हत्या, पण आम्हाला अक्षर ओळखही नाही, वाचण्याची खूप इच्छा होती. दरवर्षी खांडवीमध्ये सप्ताह व्हायचा, आम्हाला लय ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसावं वाटायचं, पण आम्हाला काही वाचता येत नव्हतं. पण 4 वर्षापासनं आम्ही फक्त माऊली ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीवरती, माऊलींवरती भाव होता आणि आम्ही फक्त ज्ञानेश्वरीवरती बोट फिरवत राहिलोत. बरोबर आहे की नाही? अनुभव असेल काही जणांचा. तर सांगतात लोक, ताई 4 वर्षाच्या नंतर बोट फिरवल्याचा परिणाम आणि माऊली ज्ञानोबारांची कृपा की आम्हाला 4 वर्षाच्या नंतर ज्याला वाचता येत नाही, आम्हाला आज ज्ञानेश्वरी वाचता ती माणसं अनुभव सांगतात. पहा, म्हणून ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तू माईसे. माऊली ज्ञानोबारांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलंय आणि माणसाला प्रपंचातही परमार्थातही ज्ञानाची गरज असते. पहा, ज्ञान फार महत्वाचं आहे. महिला मंडळ, मला सांगा, नेमकंच तुमच्या मुलाचं लग्न झालं, पप्प्याचं नाही होत आता लवकर, पण झालं चुकून हुकून, स्वप्न पहा फक्त तसं, तसं धरा गृहीत झालं लग्न. झालंय का सगळ्याच? ती म्हणते ताई तुम्ही मागच्या वर्षी आले, आम्ही तशीच ना आता. टेन्शन घेऊ नका, तुमचे लग्न होणार. मारुती रायांची कृपा, तुम्हाला आशीर्वाद. का? जे सप्ताहामध्ये कीर्तनामध्ये बसते त्यांचे लग्न होणार. पहा, पण जे रोज या गल्लीतून त्या गल्लीत हिची चप्पल खातेन, तिला काहीतरी म्हणते, हिला कट मारते, त्यांनी फक्त भगवे कपडे घालायचे, अशा मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा घालायच्या, आडवा भस्म लावायचा, बम बम बोले टेकडी वाले कैलास की राजा चिल्लीम भराय ताजा, दम लगाने आजा की चलो हिमालय के गुफा में. तिकडे गेले तर शांतता आहे. पहा, आणि लग्नाची काहीतरी लिमिट असतं ना. आमच्या शेजारचा एक मुलगा मला म्हणे, ताई एखादी पोरगी तरी पहा. म्हणलं दादा वय काय चालूय? म्हणे 42. म्हणलं 8 वर्षासाठी कशाला पट्ट लावून घेतो, आता बसणार. चांगलं कर्म असेल, स्वतःचं करिअर असेल, चांगले कर्तृत्व काहीतरी असेल तर लग्न होतात. पहा, पण स्वतःचं कर्म चांगलं करावं लागतं. मला तुम्हाला सांगायचंय, माऊली ज्ञानोबारांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलंय. महिला मंडळ, नेमकंच तुमच्या पप्प्याचं लग्न झालं, सून घरात आली, तिला माहिती नाही, तुम्ही तिला चहा सांगितला, तिला माहितीच नाही चहात साखर टाकतात का मीठ. तिने जर साखरेच्या ऐवजी मीठ टाकून चहा केला तर जमल का? जमल का? आज आपण पाहतोय जरांगी पाटलाचं तोंड दिसत नव्हतं, एवढे मीडियावाले त्यांच्या सोबत. आपल्यातलं एखादं जर उठवलं कीर्तन संपल्यावर आणि नेमकंच एखाद्याचा दावा करायला आलेला असू द्या, ती कीर्तनकाराला सुद्धा श्रद्धांजली देतं का? बोलता येत नाही. पण आज जरांगे पाटील, मी सांगेल, मीडियावाल्यांनी कोणताही प्रश्न विचारू द्या, प्रश्न विचारण्याच्या अगोदर जरांगे पाटलांकडे उत्तर तयार असतं. पहा, का?
तेवढा अभ्यास त्यांनी केलाय, ते पूर्ण ज्ञान त्यांनी आत्मसात करून घेतलंय. माणसाला प्रपंचातही आणि परमार्थातही ज्ञानाची गरज आहे. ज्ञानाचा प्रकार सांगते पहा. एक आहे आज्ञ, दुसरा आहे तज्ञ आणि तिसरा आहे सर्वज्ञ. आज्ञ कुणाला म्हणावं? राधा अक्का, आज्ञ. मला सांगा, तुम्ही बसलायत निसत्या टकाटका पाहतायत माझ्याकडे सूर्यफुलासारखे तोंड करून. तुम्हाला जर गायनातलं विचारलं आणि तुम्ही जर मला चुकून म्हटलं ताई तुमचा स्वर गेला, जमल का? ज्या गोष्टीतला आज्ञा नाही त्या गोष्टीत आपण बोलू शकत नाही. बरं तुमच्यातलं उदाहरण, महिला मंडळ मला सांगा, एखादा लहान मुलगा आहे एखाद्या मोठ्या माणसाला अपशब्द बोलला, नको त्या गोष्टी जर बोलला, तर त्याची आई म्हणते की नाही दादा त्याचं बोलणं नका घेऊ मनावर, तो अजून अज्ञानी आहे, लहान नाही अज्ञानी आहे. बरोबर का? त्याला ज्ञान नाही, तो अजून अज्ञानी आहे. तज्ञ कोण? डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल तर कुठे जाता? हा रामभाऊ तात्या, हा स्पेशल डोळ्याच्या हाडाच्या दवाखान्यात जमतं का? जाऊ नाही ना. हाड जर चेकअप करायचे असतील स्पेशल हाडाच्या दवाखान्यात जावं लागतं. एखादी चाल एखादा राग विचारायचं असेल, ज्यांनी गायनामध्ये संगीत विशारद संगीत अलंकार आहेत त्यांच्याकडे तुम्हाला जावं लागेल. एखादा ताल एखादा बोल विचारायचा असेल आदरणीय आमच्या जाधव महाराजांकडे यावं लागेल. का? त्या गोष्टीमध्ये ते तज्ञ आहेत, त्या विषयामध्ये त्यांनी सखोल अभ्यास केला, ते आहेत तज्ञ. एकाच विषयातलं कळतं तो तज्ञ, पण सगळ्याच विषयातलं सगळं ज्याला कळतं तो आहे सर्वज्ञ आणि तो आहे भगवान परमात्मा. दुसरं तिसरं कुणीच नाही. मला सांगायचंय काही 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 मंडळी म्हणतील ताई एवढं सांगतात सगळं चाललंय केसावरून डोक्यावरून, काय सांगावं? हे परमार्थ करा वाटतो, कीर्तन भजन ऐका वाटतं तो, पण आमच्या मागं लई प्रपंचाचा व्याप लागलाय. आम्हाला कीर्तनाला जाणं होत हे कसं सोपं, माना हलवतात पटकन. सगळ्यात सोपा उपाय सांगते, कुठं जायची गरज नाही. संत सावता महाराजांचं चरित्र पहा. सावता महाराज सांगतात आमच्यासाठी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक. एवढंच नाही, देवनटला नाना परी भरून उरला देवनटला नटला परी, देवनटला परी, देवनटला नाना परी भरून उरला चराचरी. संत सावता महाराज सांगतायत भगवान परमात्माने जे काम दिले, जे कार्य दिले, तेच काम प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करण्याची. महिला मंडळी माझा तुम्हाला सगळ्याला प्रश्न आहे, पुरुष मंडळ ऐका. शेतामध्ये जरी पाहिलं क्षेत्र कोणतंही असू द्या, त्याच माणसाला आणि त्याच बाईला जास्त काम असतं. जी बाई आणि जो माणूस प्रामाणिकपणे काम पार पाडतो. खरंय की नाही? बोला मला सांगा. राधा अक्का तुमच्या गावातली एकदम चांगले कांदे खुरपती, अजिबात कापूस मागं ठेवत नाही, चांगला कापूस वेचती, तुम्ही तिच्यासाठी 8-8 दिवस थांबता का? राधा अक्कालाच घेऊन जायचं, काम स्वच्छ करते. बरोबर आहे की नाही? प्रामाणिकपणे. केसरा काकू रोज तुमच्या दारावर चक्रा मारती, तुम्ही राधा अक्काला 200 देताना मला 100च द्या, पण मी तुमच्याकडं नेता का तुम्ही तिला? कळतंय ना माझं बोलणं? नेत नाही का? काम प्रामाणिकपणे स्वतःच म्हणून काम पार पडत. आपल्याकडे पीक कोणतंही जास्त असं एकदा म्हटलं बरं का जाधव महाराज, एकदा कीर्तन म्हटलं पीक कोणतंही, लोक म्हणे ताई सरकी तूर पळाटीन कपाशी. काय सरकी तूर पळाटी कळतंय ना? कापूस आहे. बरोबर. मला सांगा महिला मंडळ, जास्त कापसाचे दिवस आहेत, सकाळी सकाळी किती वाजता तुम्ही स्वतःच्या शेतात, रोजानं नाही आणि किलोवर वेचण्यासाठी नाही, स्वतःच्या शेतात कापूस वेचायला किती वाजता जाता? बोला पटकन. 7:30 ला. हा जास्तीत जास्त 8 आणि लईच आळशी, लईच असल लईच आळशी बाई तर 9 वाजता. 9च्या पुढे 1 मिनिटही जाऊ देत नाही. बरं मला सांगा, स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर लक्ष देऊन ऐका, रेंज मध्ये राहा. स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर तुम्ही दिवसभरात किती वेळा पाणी पिता आणि किती वेळा जेवण करता? पटकन बोला. ताण बुकळते तुम्हाला राधा का? आणि दुसऱ्याच्या शेतात जाऊ द्या बरं, 4 बाया 5-5 घागरी पाणी पितात. कशा पेत असतील तुमची तुम्हाला माहिती. काही एवढ्या बदमाश गवत उपटीत आणि काही गवतावर माती लटून पुढं काऊन तर पात रेटना. आता काही काही कापूस जड भराव म्हणून मध्ये दगड, जावा जावाची पैंज लागावी, कोणाचा कापूस जास्त. एक जर अगोचर कापूसात दगड घालणार मध्ये, काढायचंय तिच्या हातात आणि कापूस भरायचंय तिच्या हातात आहे. खरंय की नाही? संत सावता महाराज सांगतायत भगवान परमात्म्याने जे काम दिले, जे कार्य दिले, तेच काम प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करण्याची अजिबात गरज नाही.
आणि जगद्गुरु तुकोबारा सांगतात आमच्यासाठी माझी मदत झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे किंवा जगण्याचा पाया चालण्याची बाळा जगण्याचा पाया विचाराची ज्यांच्यासाठी अनुरेणू या थोकडा आणि तुका आकाशा एवढा आभाळा एवढी ज्यांची उंची आहे मी सांगेल आभाळा एवढी उंची नाही ज्यांच्या अधिकारासमोर आभाळ देखील ठेंग नाही असे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबार आहे तुकोबारांचा अधिकार तुकाराम तुकाराम आणि नाम घेता कापे यम ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये त्यांना म्हटलं जातं जगद्गुरु तुकोबार आहे तुकोबारांकडे काही साधक आली साधकांनी विचारलं महाराज तुम्ही म्हणता आमचा दिवस धन्यतेचा ठरला जगद्गुरु तुकोबार म्हणतात धन्यतेचा दिवस ठरला पण कधी अभंगाचं पहिलं चरण धन्य आज दिन